पाहुयात पुढची मोठी बातमी। अजित पवार मृत्यू प्रकरणामध्ये अशोक खरातची सविस्तर चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलेली आहे। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूआधी 6 दिवसात अशोक खरातनं 4 फोन बदलल्याची माहिती आहे। एक हँडसेट फक्त 19 मिनिटांसाठी एका फोन कॉलसाठी बदलल्याचाही दावा दमानी यांनी केलाय। खरातनं फोन हा सर्व्हिलन्सवर असल्याच्या भीतीने हँडसेट बदलले असण्याची शक्यता दमानी यांनी वर्तवलेली आहे। त्यामुळे आता या मागचं नेमकं सत्य काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। जानेवारी 2026 या महिन्यामध्ये म्हणजे 10 दिवसांमध्ये खरातनी तब्बल 5 वेळा त्याचे फोन बदलले। 21 ते 31 या दिवसांमध्ये त्यांनी सगळ्यात जास्त फोन स्विचिंगचं काम केलं। त्याच्यात आणि महत्वाची माहिती अशी की एक फोन ज्याचा IMEI नंबर मी आता सातपुते मॅमना पाठवलाय, त्या दिवशी म्हणजे 27 जानेवारी ते 31 जानेवारी त्यांनी एक फोन वापरला जो त्यांनी परत कधीही वापरला नाही। अजित पवार यांचा आता तो घात होता, अपघात होता, काय होता आपल्याला माहित नाहीये, पण ही अतिशय धक्कादायक बाब आहे। आणि हे जेव्हा मी पुन्हा AI ला विचारलं, क्लॉडच्या सॉफ्टवेअरला विचारलं, तर त्यांनी सांगितलं की सस्पिशियस इंडिकेटर्स म्हणजे इव्हेडिंग सर्व्हेलन्स हा त्याचं एक कारण असू शकतं। आणि दुसरं कारण आहे अँटिसिपेटिंग डिटेक्शन, म्हणजे त्यांना कुठे आहेत ते डिटेक्ट होऊ नये म्हणून सुद्धा हे कदाचित स्विचिंग केलं गेलेलं असेल। आणि महत्वाचं म्हणजे 31 जानेवारीला ते नाशिकहून दिल्लीला गेले होते आणि दिल्लीच्या एअरपोर्टवर त्यांनी ते पुन्हा मोबाईलचं हँडसेट स्विच केलं होतं। आता या सगळ्या प्रकरणामध्ये अमोल मिटकरी जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा दमानी यांच्या विधानाचं समर्थन केलं। खरात प्रश्न हा खरातचा नाही आहे। खरातच्या संपर्कात असलेले, वशीकरणाची पूजा करणारे, करंगळ्या कापून अभिषेक करणारे, अघोरी विद्येचा स्वीकार करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांकडून या विमानाचा घातपात झाल्याची शक्यता नाकारता म्हणजे घातपात घडून आणला याच्याबद्दल मी सुरुवातपासून साशंक आहे। त्यामुळे अंजलीताई दमानिया यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे। दरम्यान रोहित पवारांनी न्यूज 18 मराठीच्या बातमीची दखल घेतलेली आहे आणि या प्रकरणामध्ये एक्सवर पोस्ट करत सरकारला आवाहन केलेलं आहे। काय म्हणतायत रोहित पवार बघूयात। अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये भोंदू खरातचं कनेक्शन समोर येतंय। त्या 6 दिवसात खरातनं 4 फोन बदलले, तर एक फोन केवळ 19 मिनिटांचा कॉल करून बदलला असं रोहित पवारांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय असंही या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतायत। अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये CID कडे माहिती देऊन सुद्धा कारवाई होत नाही असंही ते म्हणतायत। त्यामुळे तात्काळ CBI कडे हा तपास जाणं गरजेचं आहे असंही रोहित पवारांनी म्हटलंय। CBI कडे तपास जाण्यासंदर्भात सरकार त्वरित कार्यवाही करेल ही अपेक्षा आहे असंही ते म्हणतायत। सरकारनं आता जास्त उशीर करायला नको असंही रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। अन्यथा हे संशयाचं धुकं अधिक गडद होईलच, शिवाय गुन्हेगार पुरावे सुद्धा दडपतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली।